महासागर न्यूज. नमस्कार प्रेक्षकांनो, दैनिक महासागरच्या निर्भीड पत्रकारितेचा पुन्हा एक मोठा दणका. आम्ही उघडकीस आणलेल्या वीज दर घोटाळ्याची आता थेट विधान परिषदेत दखल घेण्यात आली आहे. नाशिक येथील द्वारका उपविभाग कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री नारायण सोनवणे यांच्या बाबतीतला हा प्रश्न आहे. हे अभियंता आहेत, हे तिकडचे मालक आहेत आणि त्यांचा मुलगा हा तिकडचा संस्थानिक आहे. तो सगळं बघतो. आपण त्याला क्लीन चिट दिलेलीच आहे, कारण आपण असं म्हटलं की त्याचं नाव कुठे तुझ्या लिस्टवरच नाही आहे. आता हे चोरी करणारा माणूस थोडीच सांगतो की मी अधिकृत माझं नाव लिस्टवरती टाका म्हणून. जर त्याचं नाव लिस्टवरती नाही आहे, 1.3% जे DDFच्या ज्या स्कीम आहेत, या स्कीममध्ये जेवढी काही कामं आहेत ही फक्त ह्याच्या मुलाला मिळाली की 12 किलोमीटरच्या परिघामध्ये जी 3 ऑफिस आहेत तिकडे फाईल एका दिवसात फिरते, नाहीतर फाईल फिरतच नाही. एखादा शेतकरी गेला कामं घेऊन तर त्याला 3-3 महिने लटकवून ठेवतात आणि ह्याच्या मुलाकडे काम गेलं तर हे काम 2 दिवसात ताबडतोब होतं. याच्या असंख्य तक्रारी आहेत, वीज चोरीच्या तक्रारी आहेत. स्कीम मध्ये सगळा जर यांचं नाव जर लिस्टवर नाही आहे तर महावितरणला यांच्या माधवगिरी कंपनीने लिहिलेली पत्र आहेत. मग यांची पत्र काय म्हणून तुम्ही एंटरटेन करता? म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की हा कॉन्ट्रॅक्टर आहे तिकडे. आता ह्या कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या घोळाच्या बाबतीमध्ये असंख्य तक्रारी महावितरणकडे आहेत. आपण इकडे मान्य केलंय की बिल्डर लोकांनी काही त्याच्यामध्ये गडबड केलेली आहे, हे मान्य केलं तिसऱ्या उत्तरामध्ये. परंतु वीज चोरीसारखी प्रकरणं आहेत, स्कीम मध्ये अवैध कामं केल्याची प्रकरणं आहेत, तिथे जे घोटाळे आहेत, या सगळ्या. आता वीज चोरीला तर कायदा एकदम कडक आहे, सरळ उचलून आतमध्ये टाकलं जातं. दैनिक महासागरने वारंवार प्रकाशित केलेल्या बातम्यांचा संदर्भ घेत आज आमदार अनिल परब यांनी आज विधान परिषदेत हा प्रश्न आक्रमकपणे मांडला. नाशिकचे नारायण सोनवणे आणि त्यांच्या मुलाच्या गैरव्यवहाराची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी व्हावी आणि वीज चोरी सिद्ध झाल्यास त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी स्पष्ट मागणी अनिल परब यांनी केली. तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की नारायण सोनवणे आणि त्यांच्या मुलाची कंपनी माधवगिरी कंपनी, या कंपनीच्या संदर्भातला जो काही गैरव्यवहार आहे, जो रेकॉर्डवरती आहे, ज्याची चौकशी तुम्ही करून त्याला क्लीन चिट दिलेली आहे, पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्फत याची पूर्ण सखोल चौकशी करून याच्यात वीज चोरी असेल, बाकीचे घोटाळे असतील तर आपण त्याच्यावरती योग्य ती कारवाई करून, जर वीज चोरी असेल तर गुन्हा दाखल करून या सगळ्यांवरती कडक कारवाई करणार का? यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केलाय. नारायण सोनवणे हे खासगी कंत्राटदार असून त्यांना महावितरणाचं कुठलंही काम देण्यात आलेलं नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्याचं ठोस आश्वासन देखील त्यांनी दिले. याच्यामध्ये आपण ज्या व्यक्तींचा उल्लेख केलेला आहे ते कॉन्ट्रॅक्टर नाही असं आपण म्हटलेलं नाही, कॉन्ट्रॅक्टर आहेतच, ते विजेच्या क्षेत्रातच काम करतात. मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की महावितरणची कामं आणि खाजगी कामं ही 2 प्रकारची कामं असतात. लोक आपल्या घरी खाजगी कॉन्ट्रॅक्टरला बोलवतात, ती कामं करतात. महावितरणच्या कामामध्ये हा सूचीबद्ध कॉन्ट्रॅक्टर नाही, महावितरणचं कुठलंही काम त्याला मिळालेलं नाही, तथापि प्रायव्हेट कामं ते करतायत. आता आपण जो विषय लक्षात आणून दिलेला आहे त्याचा सेन्स मला असा दिसतोय की त्यांच्या पदाचा उपयोग करून त्यांना खाजगी कामं ते मिळवून देतात, किंवा मुलाला खाजगी कामं मिळवून देतात, किंवा मुलाला खाजगी काम दिलं तर ते वेगानं इकडच्या परवानग्या देतात. असं आपण जे काही निदर्शनास आणलेलं आहे, आपण मागणी केल्याप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं याची चौकशी केली जाईल. आणि त्यासोबत वीज चोरीच्या प्रकरणात तर आपण कारवाई केलीच आहे, पण जिथे आवश्यक असेल आणि समजा जर FIR दाखल केला नसेल तर तोही केला. दैनिक महासागरने उठवलेल्या आवाजाला मिळालेलं हे एक मोठं यश आहे. भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचं आणि जनतेचे प्रश्न मांडण्याचं आमचं हे काम असंच सुरू राहील. अशाच निर्भीड आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासागरच्या YouTube चॅनलला आताच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. महासागर न्यूज.